आणि मी म्हणेन की जितक्यांना रेकॉर्ड करता येईल त्यांनी अवश्य करा, कारण सध्याच्या परिस्थितीवरचं आज वचन आहे. आणि ज्याप्रमाणे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की ज्याप्रमाणे तुम्ही यूट्यूबवर जाता, काही पास्टरांची वचनं ही दुसऱ्यांना फॉरवर्ड करता, आहे की नाही. आवडलं की आपण लगेच काय करतो, दुसऱ्याला ते फॉरवर्ड करतो, पाठवून देतो. मी म्हणेन हे तुम्ही जास्त फॉरवर्ड करा. आज जे घडणार आहे, आज जे प्रभू आपल्याला देणार आहे ते तुम्ही जास्त फॉरवर्ड करावं. हालेलुया. आजचा विषय आहे, हे चालू केलं का? सनातन देव. सनातन देव ऐकलाय शब्द सनातन कधी? बायबलमध्ये पण आहे. आणि हा शब्द जो आहे हा हिंदू धर्माशी जोडलेला आहे. आणि म्हणून बरेच जण त्याचा वापर सनातनी म्हणून करतात. तर त्याचा खरा अर्थ काय? मी थोडं गुगलवर टाकलं आणि मी त्याचा अर्थ शोधण्यासाठी, म्हणजे असं म्हटलं सनातन बायबलला अनुसरून अर्थ, तर त्याच्यावर मला काय वाचायला मिळालं माहीत आहे? सनातन या शब्दाचा बायबलशी संबंध नाही. तुम्ही गुगलवर टाकून बघू शकता. मला शॉक बसला, असं कसं होऊ शकतं? अरे बायबलमध्ये सनातन देव, सनातन शब्द, सनातन आचरण अशा कितीतरी गोष्टी आहेत आणि तिथे स्पष्टपणे असं ते वाक्य होतं. हरकत नाही, पण सनातन या शब्दाचा खरा अर्थ मी तुम्हाला सांगतो. सनातनचा अर्थ आहे शाश्वत, अविनाशी, चिरंतर राहतं असं. म्हणजे जी गोष्ट प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे आणि जिचा कधीही अंत होत नाही. हालेलुया. काय म्हणालो मी? सनातनचा अर्थ काय? जी गोष्ट प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे, म्हणजे अगदी सृष्टीच्या निर्मितीच्या पूर्वीपासून जी गोष्ट अस्तित्वात आहे आणि जिचा कधीही अंत होत नाही, असा त्या शब्दाचा अर्थ आहे. त्याला म्हटलं जातं सनातन. आज जरा हिंदी लोकांनी समजून घ्या मला. आणि मग जे लोक या सनातन गोष्टींप्रमाणे आपलं आचरण करतात त्या लोकांना सनातनी लोक असा शब्द पडलेला आहे. किंवा काहींनी त्याला नाव दिलं सनातन धर्म. काय नाव दिलं त्याला? सनातन धर्म. या सनातन शब्दाशी 3 महत्त्वाच्या गोष्टी संबंधित आहेत. पहिली गोष्ट ईश्वर, दुसरं धर्मग्रंथ आणि तिसरं जीवन म्हणजे आपलं आचरण. या तिन्ही गोष्टी आणि आपलं पवित्र शास्त्र म्हणजे बायबल आपल्याला काय सांगतं ते आज आपण पाहणार आहोत. नोट करून ठेवा, तुम्हाला उपयोगी पडतील. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही हा शब्द ऐकला की नाही मला माहिती नाही. सच्चिदानंद, सत, चित आणि आनंद, त्यालाच ते त्रैक्य देव असं समजतात. सत म्हणजे सत्यम, चित चित्तम आणि आनंदम. काय त्याचा अर्थ आहे?
संस्कृतमध्ये जर म्हटलं, जर पाहायला गेलं, सत्यम चित्तम आनंदम, याचं मी पुढे सांगेन, एवढं फक्त लक्षात ठेवा. हालेलुया. आता आणखीन हिंदू धर्मशास्त्रामध्ये 3 देवांना जास्त महत्त्व आहे. एक ब्रह्मा, दुसरा विष्णू आणि तिसरा महेश. त्रिदेव म्हणतात त्यांना ते. पण वेदांमध्ये कुठेही असं लिहिलेलं नाही की ते सनातन आहेत म्हणून. लक्षात ठेवा काय म्हणालो मी. वेदांमध्ये कुठेही असं वाचायला तुम्हाला मिळणार नाही की ते सनातन आहेत म्हणून. ब्रह्माला काय म्हणतात, सृष्टीचा तो निर्माण करताय. विष्णू काय करतो, पालन पोषण करतो. आणि महेश काय करतो, संहार करतो, म्हणजे नाश करतो. महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. मग खरा सनातनी कोण, प्रश्न पडतो. मग खरा सनातनी किंवा खरं सनातनचा अर्थ काय. तर आणखीन डिटेलमध्ये आपण असं म्हणू शकतो, ज्याला जन्म नाही, ज्याला मृत्यू नाही, ज्याची कोणतीही मूर्ती नाही, जो सर्व समर्थ आहे, जो अनादि अनंत आहे, त्यालाच आणखीन एक शब्द आहे परब्रह्म. त्यालाच आणखीन एक शब्द आहे परमात्मा. हालेलुया. तुम्हाला असं नाही ना वाटत आहे मी कुठेतरी हिंदू ह्याच्यात घेऊन गेलो तुम्हाला. हालेलुया. पण आपल्याला हे माहीत पाहिजे का, कारण सध्याची परिस्थिती खूप गंभीर आहे. सत्य लोकांना माहीत नाही आणि जोपर्यंत सत्य लोकांपर्यंत पोचत नाही तोपर्यंत असत्याचाच विजय होतो. आज प्रभूला आपण धन्यवाद देऊ की परमेश्वर आम्हाला त्याच्या आत्म्याच्या द्वारे या गोष्टी समजावून देईल. हालेलुया. काय मी म्हणालो, ज्याला जन्म नाही, ज्याला मृत्यू नाही, ज्याची कोणतीही मूर्ती नाही, जो सर्व समर्थ आहे, जो अनादि अनंत आहे, परब्रह्म परमात्मा असं म्हटलेलं आहे, तोच शाश्वत म्हणजेच सनातन देव. मग आपण जे आजूबाजूला पाहत आहोत, कोणीतरी कोणतीतरी वस्त्र घातलेली असतात, भस्म फासलेला असतो, टिळा लावलेला असतो, माळ घातलेली असते, हातात काहीतरी असतं, आणखीन काही असतं, याला अजिबात सनातन म्हणू नका. सनातनचा आणि त्याचा काहीही संबंध नाही. हालेलुया. मग कितीही माळा घातलेल्या असू द्यात, कितीही टिळे लावलेले असू देत, दाढी वाढवलेली असू दे, वस्त्र काढलेले असू दे, आणखीन काहीही केलेलं असू दे, त्याचा सनातनशी काहीही संबंध नाही. हालेलुया. मंदिरात जाणारा असू दे, मंत्रपाठ असू देत, वेदपाठ असू देत, श्लोकपाठ असू देत, पंडित भरपूर सापडतील, परंतु ते सनातनी असतीलच असं नाही. सनातन म्हणजे पूर्णपणे शुद्ध आणि पवित्रता आहे. तिथे मूर्तीला अजिबात स्थान नाही. आणि गुगलवर मला वाचायला असं मिळालं की सनातन आणि हिंदू धर्माचा खूप जवळचा संबंध आहे. थोड्या वेळासाठी मला बरं वाटलं की किती बरं होईल जर सगळ्याच हिंदू लोकांनी हा सनातन धर्म स्वतःच्या जीवनामध्ये आणला तर. आणि तो काय आहे ते आज प्रभू आपल्याला शिकवेल. हालेलुया. पहिली गोष्ट मी काय सांगितली होती सनातनशी संबंधित, की ईश्वर परमेश्वर. मग येशू हा सनातन आहे का? हालेलुया. सनातनचा अर्थ मी काय सांगितला,
ज्याला जन्म नाही, ज्याला मृत्यू नाही, जो अगोदर होता आणि जो शेवटपर्यंत राहणार आहे, ज्याचा अंत नाही. मग येशू सनातन आहे का? तर त्याचं उत्तर आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये मिळतं. जर आपण सुरुवातीपासून अभ्यास कराय, अगदी पहिल्याच पुस्तकामध्ये जर तुम्ही वाचलत तर उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आमचा, ज्याला आम्ही अब्राहम म्हणतो, आमचा पिता म्हणतो, त्यानं त्या अशा सनातन देवाची प्रार्थना केलेली आपल्याला पाहायला मिळते. उत्पत्तीचं पुस्तक 21वां अध्याय वचन 33. उत्पत्ति की किताब 21वां अध्याय वचन 33 हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 24, उत्पत्ति उसका 21वां अध्याय वचन 33. फिर अब्राहम ने बर्शेबा से जाऊं का एक वृक्ष लगाया और वहाँ यहोवा से जो सनातन ईश्वर है प्रार्थना की. काय लिहिलंय पहा 33व्या वचनामध्ये, अब्राहमाने बैरशेबा येथे एशेल झाड लावले आणि तेथे सनातन देव यहोवा याचे नाव घेऊन प्रार्थना केली. कोणाची प्रार्थना केली? काय लिहिलंय? सनातन देव, म्हणजे जो सृष्टीच्या निर्मितीच्या पूर्वीपासून होता आणि त्यावेळेला सुद्धा तिथे अब्राहमाबरोबर होता आणि जो आताही आहे आणि जो अनादी काळापर्यंत असणार आहे, अशा परमेश्वराची, अशा देवाची अब्राहमाने तिथे प्रार्थना केली. हालेलुया. आता आणखीन आपल्याला पुरावा मिळतो वेदांमध्ये. हिंदू धर्मशास्त्रातील वेद जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये देवाला वचन किंवा शब्द ब्रह्म असं म्हटलेलं आहे. काय म्हटले देवाला? वचन किंवा शब्द ब्रह्म. आणि मग योहान आम्हाला शिकवतो, योहान आम्हाला सांगतो, काय सांगतो माहिती आहे? योहानाचं पुस्तक 1 अध्याय वचन 1 ते 3. यूहन्ना की किताब 1 अध्याय वचन 1 से 3 हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 130, यूहन्ना उसका 1 अध्याय वचन 1 से 3 तक. आदि में वचन था, आदि में वचन था और वचन परमेश्वर के साथ था, वचन परमेश्वर के साथ था और वचन परमेश्वर था, वचन ही परमेश्वर था. यही आदि में परमेश्वर के साथ था, यही आदि में परमेश्वर के साथ था. सब कुछ उसी के द्वारा उत्पन्न हुआ, सब कुछ उसी के द्वारा उत्पन्न हुआ, और जो कुछ उत्पन्न हुआ है, जो कुछ उत्पन्न हुआ है, उसमें से कोई भी वस्तु उसके बिना उत्पन्न नहीं हुई. उसमें से कोई भी वस्तु उसके बिना उत्पन्न नहीं हुई. काय लिहितो योहान? प्रारंभी शब्द होता. मी काय म्हणालो? वेदांमध्ये, ग्रंथामध्ये काय म्हटले? देवालाच काय म्हटलेलं आहे? शब्द म्हटलेला आहे, वचन म्हटलेलं आहे. आणि बायबलमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये योहान जो संत आहे, जो तो काय म्हणतो की तो सुद्धा तेच म्हणतो, प्रारंभी शब्द होता. हिंदीमध्ये काय म्हटलंय? आदि में वचन था, प्रारंभी शब्द होता आणि शब्दच देवाजवळ होता आणि तो शब्दच देव होता. हालेलुया, हालेलुया. तोच प्रारंभी देवाजवळ होता. त्याच्याद्वारे सर्व वस्तू निर्माण झाल्या. म्हणजे ज्या काही वस्तू, ज्या काही गोष्टी, जो कुछ भी आज हम देखते हैं, वो सारी बातें उसके पहले की नहीं है, तो उसके द्वारा उत्पन्न की गई है. किसके द्वारा? उस शब्द के द्वारा, उस वचन के द्वारा, जिसके बारे में वेदों में और ग्रंथों में लिखा है. हालेलुया, हालेलुया.
और उसी के बारे में 14वें वचन में क्या लिखा है, देखो वचन 14, और वचन देहधारी हुआ, वही वचन यानी शब्द देहधारी हो गया और अनुग्रह और सच्चाई से परिपूर्ण होकर, अनुग्रह और सच्चाई से परिपूर्ण होकर हमारे बीच में डेरा किया, हमारे बीच में डेरा किया। और हमने उसी ऐसी महिमा देखी, हमने उसकी ऐसी महिमा देखी जैसे पिता के एकलौते की महिमा, जैसे पिता के एकलौते की महिमा। हालेलुया। काय म्हटलंय, आणि शब्द देह झाला। सनातन शब्द जो अदृश्य रूपामध्ये होता, तो आता मानवाच्या कल्याणासाठी, मानव जाति की भलाई के लिए अब उसी शब्द ने क्या किया, देह धारण किया। हालेलुया। और उसके बारे में अगर हम ज़्यादा पढ़ेंगे तो लूक की किताब में हमें देखने को मिलता है कि किस तरह से शब्द देह में आ गया। मरियम के बारे में, हालेलुया, आप वो सारी बातें बता सकते हैं, कोई पूछे तो आप उनको सिखा सकते हैं, तुम्ही सांगू शकता त्याप्रमाणे। आणि तो शब्द म्हणजे सनातन, ज्याच्यापासून सर्व गोष्टी निर्माण झाल्या, वही शब्द ने क्या किया, देह धारण किया, और उस देह को, उस शरीर को एक नाम दिया गया, और वो नाम है यीशु। मत्ती की किताब में वो नाम हम देखते हैं। आइए मत्ती की किताब में पहला अध्याय 21 वचन, मत्ती पहला 21 पन्ना नंबर 2, मत्ती की किताब उसका पहला अध्याय वचन 21। वह पुत्र जनेगी और उसका नाम यीशु रखना, आमेन, क्योंकि वह अपने लोगों का उनके पापों से उद्धार करेगा। शब्द देह धारण करेगा, और जब वो देह में आएगा तब मरियम को बताया गया कि तू उसका नाम क्या रखना, यीशु रखना। हालेलुया। क्योंकि वही जगत के सारे लोगों के पापों से उनको छुडाएगा। सगळ्यांना काय म्हटलंय, तोच आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारील। हालेलुया। मग मला सांगा, येशू सनातन आहे की नाही आहे? हालेलुया। त्याच्याशिवाय दुसरा कोणी आहे का? जो होता, ज्यानं देह धारण केला आणि जो आमच्यासाठी पृथ्वीवर आला। मग मला सांगा, येशूशिवाय सनातन कोण आहे का? हालेलुया। मग जर सनातन धर्म हा हिंदू असेल, तर प्रत्येक सनातनी माणसानं, हालेलुया, कोणाच्या मागे यायला पाहिजे? कोणाला शरण गेलं पाहिजे? कोणासमोर गुडघे टेकले पाहिजे? हालेलुया। कारण प्रारंभी परब्रह्म, शब्दब्रह्म, वचन, वेदांमध्ये जितके शब्द लिहिले त्या सगळे म्हणतायत की त्यानं देह धारण केला आणि त्यालाच नाव येशू देण्यात आलं। म्हणजे जो आदि था वो यीशु ही था, जिसने देह धारण किया वो यीशु ही था, और जिसके बारे में कहा गया है कि वो अनादि काल तक रहेगा। हम आगे देखेंगे, वो भी यीशु ही है। तो इसका मतलब क्या हुआ? यीशु सनातन है। हालेलुया। येशू सनातन आहे। कारण ज्याला वेदांमध्ये परब्रह्म, परमात्मा यांचा उल्लेख, जिथे सत चित आनंद, मगाशी म्हणालो ना मी, सत्यम ज्ञानम अनंतम, सत्यम ज्ञानम अनंतम, म्हणजे जे सत्य आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे आणि जो अनंत आहे,
तो सच्चिदानंद. आम्ही येशूला पण म्हणू शकतो सच्चिदानंद. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. आणखीन आपण वचन पाहूया. यशया 9वां अध्याय वचन 6. यशया की किताब उसका 9वां अध्याय वचन 6 हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 831. यशया उसका 9वां अध्याय वचन 6. क्योंकि हमारे लिए एक बालक उत्पन्न हुआ, हमें एक पुत्र दिया गया, और प्रभुता उसके कंधे पर होगी, और उसका नाम अद्भुत युक्ति करने वाला, पराक्रमी परमेश्वर, अनंत काल का पिता और शांति का राजकुमार रखा जाएगा. आमेन. काय लिहिलंय पहा. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे. आता आपण काय पाहिलं. शब्द देह झाला आहे, त्याचं नाव ठेवलेलं आहे. आणि आणखीन त्याला काय काय नावं देण्यात आली आहेत बघा. आणि त्याचं नाव अद्भुत, मंत्री, पराक्रमी देव, सनातन पिता आहे बायबलमध्ये. सनातन पिता आहे बायबलमध्ये. हे कोणाचं नाव. आमच्या प्रभू येशूला दिलं गेलेलं नाव आहे. हालेलुया. हालेलुया. आज जर हजारो लाखो लोक येशूच्या मागे जात असतील तर मी म्हणेन त्यांना सत्य समजलं आहे आणि ते खरे सनातनी लोक होत आहेत. ते धर्मांतरण करत नाही आहेत, तर ते सत्याच्या मागे जात आहेत आणि खरा सनातनी देव याचा शोध करत आहेत आणि त्याच्या मागे ते चालत आहेत. हालेलुया. कारण त्याच्याविषयीच पवित्र शास्त्रामध्ये आणि वेदांमध्ये असं लिहिलेलं आहे. मला तरी दुसरा कोण नाही सापडला. असेल तर सांगावं. हालेलुया. प्रभूला स्तुती, प्रभूला धन्यवाद. काय म्हटले. सनातन पिता, शांतीचा अधिपती असं त्याला म्हटलं जाईल. मग ही सगळी नावं प्रभू येशूमध्ये पूर्ण झाली की नाही झाली. हॅलो. प्रभूचा स्वीकार करणाऱ्यांनो, खरे सनातनी आपण आहोत. हालेलुया. कारण त्या सनातन पित्याच्या मागे जाणारे आपण आहोत. त्या सनातन पित्याच्या इच्छेप्रमाणे चालणारे आम्ही आहोत. उस सनातन पिता की आज्ञा का पालन करने वाले हम लोग हैं. उसके वचन पर विश्वास करने वाले लोग हैं. उसके आज्ञा के अनुसार चलने वाले लोग हम हैं. तो वो अगर सनातन पिता है तो हम उसके बेटे हैं, हम उसके सनातनी लोग हो गए. हालेलुया. आज तर असं समजायला कठीण आहे, पण समजून घ्या. हालेलुया. खूप महत्त्वाचं आहे. पुढे पहा. आगे देखिए. भजन संहिता 90 उसका दूसरा वचन. भजन संहिता, स्तोत्र संहिता 90 त्यातलं दुसरं वचन. पन्ना नंबर 721. भजन संहिता उसका 90वां अध्याय वचन 2. इससे पहले कि पहाड़ उत्पन्न हुए, या तूने पृथ्वी और जगत की रचना की, वर्ण अनादि काल से अनंत काल तक तू ही परमेश्वर है. आमेन, आमेन आणि आमेन. हालेलुया. क्या लिखा है. काय लिहिलंय पहा. पर्वत अस्तित्वात आणले त्यापूर्वी. कारण मगाशी आपण वाचलं, शब्दच देव होता आणि त्याच्याद्वारेच सर्व वस्तू निर्माण झाल्या. हालेलुया. म्हणजे त्याच्या अगोदर काहीही नव्हतं, फक्त एकच होता, तो म्हणजे शब्द होता. हालेलुया. आणि इथेही तेच म्हटलंय. पर्वत अस्तित्वात आणले त्यापूर्वी आणि तू पृथ्वी व जग निर्माण केले त्यापूर्वीच, अनादि कालापासून अनंत कालापर्यंत तूच देव आहेस. हालेलुया. अनादि कालापासून, अल्फा, आदी,
आणि अनंत कालापर्यंत ओमेगा. हालेलुया. आदी अंत, प्रारंभ शेवट, अल्फा ओमेगा, अनादी कालापासून अनंत कालापर्यंत तूच म्हटलंय. काय म्हटलंय? तू ही ईश्वर है, बस, बाकी कुछ नहीं. और सब ग्रंथ तो हमें यही बताते हैं ना कि परमेश्वर एक ही है. कोई धर्म ग्रंथ हमें नहीं बताता कि 33 कोटि है, 50 कोटि है, 6 कोटि है. ये भ्रम है हम लोगों का. ये लोगों के द्वारा फैलाई गई बातें हैं. लेकिन जो ग्रंथ पढ़ता है, जो वेद पढ़ता है, जो उपनिषद पढ़ता है, उसको समझ में आता है कि परमेश्वर एक ही है, एक ही है. और उसी एक के बारे में यहाँ पर पवित्र शास्त्र बाइबल ये कहता है कि वो अनादि काल से अनंत काल तक है. सनातन. सनातनचा खरा अर्थ इथे आपल्या या वचनामध्ये आपल्याला आणखीन एकदा पाहायला मिळतो. हालेलुया. काय भर पडते का? यिर्मया 10:10 वाचूया. यिर्मया 10वा अध्याय आणि वचन 10. पन्ना नंबर 901 यिर्मयाह की किताब उसका 10वां अध्याय वचन 10. परंतु यहोवा वास्तव में परमेश्वर है, जीवित परमेश्वर और सदा का राजा वही है. हालेलुया. उसके प्रकोप से पृथ्वी कांपती है और जाति जाति के लोग उसके क्रोध को सही नहीं सकते. क्या लिखा है? परंतु यहोवा सत्य देव आहे, सनातन सत्य देव आहे. तो जिवंत देव आणि सर्व काळचा राजा आहे. हालेलुया. तो जिवंत देव, मूर्ती जिवंत नाही. मूर्ती जिवंत नाही. आधी म्हटलंय ना, अनादी कालापासून. त्याला कोण बनवू शकतो? कोई भी उसे नहीं बना सकता. इसलिए पहले ही मैंने कहा कि सनातन का मतलब है मूर्ति नहीं. हालेलुया. प्रभु को धन्यवाद देते हैं. तो यह यहाँ पर भी हमें यही देखने को मिलता है. क्या लिखा है उसके बारे में? जो सत्य देव, तो जिवंत देव आणि सर्व काळचा राजा आहे. हालेलुया. आणखीन पाहूया का? अजून पाहायचं आहे का? किती जणांना अजून ऐकायचं आहे? येशू सनातन आहे. येशू अनादी काळापासून आहे. येशू अनंत काळापर्यंत आहे. त्याच्याचद्वारे सर्व वस्तू निर्माण झाल्या. जे काही आज आहे ते सर्व त्याच्याद्वारे आहे. हालेलुया. या कलस्य करासपत्रामध्ये या. कलस्य करासपत्र 1 अध्याय वचन 15 ते 17. कलसियों की किताब 1 अध्याय वचन 15 से 17 हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 276 कलसियों की किताब उसका 1 अध्याय वचन 15 से 17 तक. वह तो अदृश्य परमेश्वर के प्रतिरूप और सारी सृष्टि में पहलौठा है, क्योंकि उसी में सारी वस्तुओं की सृष्टि हुई, स्वर्ग की हो अथवा पृथ्वी की, देखी या अनदेखी, क्या सिंहासन, क्या प्रभुताएं, क्या प्रधानताएं, क्या अधिकार, सारी वस्तु उसके द्वारा और उसी के लिए सृजी गई हुई है. वही सब वस्तु में प्रथम है और सब वस्तुओं में स्थिर रहता है. हालेलुया. अजून काय पुरावा पाहिजे? आमचा प्रभू सनातन आहे, याचा अजून काय पुरावा पाहिजे?
किती स्पष्ट लिहिले पहा, तो अदृश्य देवाचे प्रतिरूप. अदृश्य होता, देह धारण करून प्रतिरूप आला, शब्दाच्या रूपाने आला. तो अदृश्य देवाचे देह धारण करून, शब्द था, देहधारी हो गया, रूप बनकर दुनिया में आ गया. सर्व उत्पत्तीतला प्रथम जन्मलेला. हालेलुया. तुम्ही म्हणाला त्याचा जन्म तर 2025 वर्षापूर्वी झाला. हॅलो, शरीर 2025 वर्षापूर्वी धारण केलं, परंतु अदृश्य रूपाने तो अनादि कालापासून होता. हालेलुया, हालेलुया. काही लोक म्हणतील येशू ख्रिस्त तर आता 2025 वर्षापूर्वीचा त्याचा जन्म, तो पृथ्वीवर आला, ते देह धारण केलं, परंतु त्यापूर्वी तो होता. स्पष्ट लिहिले ना, तो अदृश्य देवाचे प्रतिरूप, सर्व उत्पत्तीतला प्रथम जन्मलेला आहे. हालेलुया. म्हणून त्याला आदी म्हणतात, कारण सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अस्तित्वात आणल्या गेल्या. परत आलं की नाही, योहान म्हणतो ते खरं आहे की नाही. हालेलुया. आकाशामध्ये आणि पृथ्वीवर, दृश्य असलेल्या आणि अदृश्य असलेल्या, दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या सर्व गोष्टी, सिंहासने, प्रभुत्वे, सत्ता, अधिकार, सर्व गोष्टी त्याच्याकडून त्याच्यासाठी अस्तित्वात आणलेल्या आहे का सनातन? सनातन देव अनादी आणि अनंत काळपर्यंत. हालेलुया. ज्याचा कधीही शेवट होत नाही, ज्याला जन्म नाही, ज्याला मृत्यू नाही, त्यालाच सनातन म्हटलं जातं. आणि इथे आम्हाला पुरावा म्हणतं 17वं वचन पहा, आणि तो सर्व गोष्टींच्या पूर्वी आहे आणि त्याच्या ठाईच सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत. हालेलुया. अरे कोणत्या आयऱ्यागऱ्याची भक्ती नाही करत रे आम्ही. हॅलो. हा, ज्याच्यासाठी आम्ही वेडे झाले आहोत ना, तो साधारण नाहीये. त्यांना आश्चर्य वाटत असेल ना, त्या मारणाऱ्यांना आम्ही इतकं मारतो, आम्ही इतकं छळतो, आम्ही इतकं यांना त्रास देतो, नाही का. पेत्राला तर उलटं टांगलं, कोणाकोणाला कसं मारलं, तरीसुद्धा ते ते आपल्या इथली गोष्ट, ब्रदर स्टेन्स त्यांच्या 2 लहान मुलांचं जिवंतपणे जाळलं, आणि तरी पण लोक बदलत नाहीत. अरे बदलतील कसे? त्यांना सनातन देव सापडला आहे. हालेलुया. त्यांना सत्य समजलेलं आहे आणि सत्याच्या मागे चालणं याचा त्यांनी निश्चय केलेला आहे. भले मग काही होऊ दे. हालेलुया. यीशु के पीछे मैं चलने लगा, ना लौटूंगा. हालेलुया. कुछ भी हो जाए, पीछे नहीं हटूंगा, पीछे नहीं मुड़ूंगा, पीछे नहीं देखूंगा. हालेलुया. क्योंकि जिसके बारे में मैंने जाना है, जिसको मैंने पहचाना है, वो कोई और नहीं, तो वो आदि से अंत तक साथ रहने वाला मेरा परमेश्वर है. हालेलुया. प्रभु की स्तुति हो. यूहन्ना की किताब देखिए, उसका 10वां अध्याय वचन 30 हम पढ़ेंगे. योहान 10 आणि वचन 30. पन्ना नंबर 146, यूहन्ना उसका 10वां अध्याय वचन 30. मैं और पिता एक है. हालेलुया. आता येशू आपली ओळख करून देतोय. प्रभु यीशु मसीह अपनी पहचान दे रहे हैं लोगों को. क्या कहता है वो? जिसे तुम पिता कहते हो, वो और मैं अलग नहीं बल्कि एक ही है.
हालेलुया. मी आणि बाप एकच आहोत. म्हणून त्याला म्हटलंय ना सनातन पिता. म्हणून त्याचं नाव काय म्हटलंय? सनातन पिता. मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये. पिता मुझ में और मैं पिता में. उनको कोई भी अलग नहीं कर सकता. और आगे क्या लिखा है देखो 14वें अध्याय में, यूहन्ना का 14 हम पढ़ेंगे. वचन. किसी अलग की खोज करने की ज़रूरत नहीं. जिसे यीशु मिल गया उसे सब कुछ मिल गया. देखो, क्योंकि वो कहता है पिता और मैं एक ही हूँ. और एक वचन पढ़िए, यूहन्ना 14:9. पन्ना नंबर 153, यूहन्ना उसका 14वां अध्याय वचन 9. यीशु ने उससे कहा, हे फिलिप्पुस, मैं इतने दिन से तुम्हारे साथ हूँ और क्या तू मुझे नहीं जानता? आमेन. जिसने मुझे देखा है हालेलुया. उसने पिता को देखा है. आमेन. तो क्यों कहता है कि पिता को हमें क्या देखा? फिलिप त्याला म्हणाला, हे प्रभू, बाप आम्हाला दाखीव म्हणजे आम्हाला पुरे आहे. येशूनं त्याला काय उत्तर दिलं? येशूनं म्हटलं, फिलिपा, मी इतका वेळ, तर वेळच्या ऐवजी मी म्हणेन इतके दिवस, मी इतके दिवस तुमच्या जवळ असताही तुम्ही मला ओळखले नाही काय? हाच प्रश्न आपल्याला पण प्रभू कदाचित विचारेल. मी इतकी दिवस, इतके वर्ष तुमच्या बरोबर राहिलो तरी तुम्ही मला अजून ओळखलं नाही काय? हेलो, सगळे सब लोग कहते हैं मैं यीशु को जानता हूँ, लेकिन कुछ पूछो यीशु के बारे में कुछ नहीं बताते. गए संडे मैंने तलासरी में एक सवाल पूछा, आपको भी पूछता हूँ, मुझे कितने लोग जानते हैं? मला किती लोक ओळखतात? जरा हात वर करा. माझी आवडीची गोष्ट सांगा. म्हणजे माझी आणि तुमची ओळख काय आहे? फक्त वरवरची आहे. माझी आणि तुमची ओळख कशी आहे? फक्त वरवरची आहे. तुम्ही मला आतून अजून ओळखलेलं, मी तुम्हाला आतून अजून ओळखलेलं नाही. हालेलुया. आणि येशूला अशी वरवरची ओळख कामाची नाही आहे. म्हणून तो म्हणतो तुम्ही मला अजून ओळखलं नाही. मी इतकी दिवस राहिलो, मी इतकी वर्ष तुमच्याबरोबर आहे, तरी तुम्हाला माझी आवड अजून माहीत नाही. मला कशाने आनंद मिळतो ते तुम्हाला माहिती नाही. कशामुळे मी माझ्या पित्याचा गौरव होतो हे तुम्हाला माहीत नाही. याचाच अर्थ तुम्ही मला ओळखत नाही. हालेलुया. आणि पुढे म्हणतो, ज्यानं मला ओळखलं आहे त्यानं पित्याला ओळखलं आहे. येशूला ओळखणं म्हणजे बापाला ओळखणं. वाटतं ना कुठेतरी पुष्कळ अजून येऊना. हात वर कसे सगळ्यांनी केले. तसंच आहे जगात. आपल्या आजूबाजूला जर आपण विचारलं ना, येशूला ओळखतो का रे? कोणी नाही म्हणणार नाही तुम्हाला. पाप करणारा, व्यभिचार करणारा, दारू पिणारा, सगळं करणारा पण म्हणेल, होय मी येशूला ओळखतो. प्रभूला ती ओळख नको आहे. हालेलुया. एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. प्रभु को कैसी पहचान चाहिए? जैसे पत्नी अपने पति को पहचानती है. छोटंसं उदाहरण, त्याच्यापेक्षाही जास्त व्हायला पाहिजे खरं तर. जैसे पति और पत्नी एक दूसरे को पहचानते हैं, उनको पता है इसको क्या अच्छा लगता है और क्या बुरा लगता है, और वो सब बातें ध्यान में रख के ही चलती है या चलता है, नहीं तो गड़बड़ हो जाएगी. हालेलुया.
ये छोटीशी पहचान आहे. आमच्या जीवनात, आमच्या संसारात देवानं ही छोटीशी ओळख ठेवलेली आहे की जसं पती आणि पत्नी एकमेकाला ओळखतात त्याच्यापेक्षा जास्त आम्ही त्याला ओळखलं पाहिजे. मग जसं येशू म्हणतो ना, मी पित्याला ओळखतो आणि पिता मला ओळखतो. मी पित्यामध्ये राहतो आणि पिता माझ्यामध्ये राहतो. हालेलुया. ज्यानं मला पाहिलं आहे त्यानं पित्याला पाहिलं आहे. त्याला वेगळ्या पित्याला शोधायची गरजच नाही आहे. सनातन, मग येशू सनातन आहे की नाही? येशूशिवाय दुसरा कोण आहे का सनातन? सांगा मला. हालेलुया. आपली कॉलर ताट झाली पाहिजे, आपलं मन अभिमानानं भरून आलं पाहिजे की अरे मी अशा देवाच्या मागे जातो आहे, मी अशा देवाची सेवा करतो आहे, मी अशा देवाची भक्ती करतो आहे जो अनादी कालापासून माझ्याबरोबर आहे. हालेलुया. प्रभु को धन्यवाद देंगे कि ये सच्चाई हम तक आ गई, ये सत्य हमें समझ में आया. नहीं तो हम भी उन लोगों के जैसे ही होते. पता नहीं आज कौन से लाइन में कौन से मंदिर के सामने खड़े होते. हालेलुया. और देखिए 14:6 उसमें यूहन्ना का 14 उसका 6वां वचन 6, यीशु ने उससे कहा, मार्ग और सत्य और जीवन मैं ही हूँ. बिना मेरे द्वारा कोई पिता के पास नहीं पहुँच सकता. हाँ, सनातन जो पहले था, जो आज है और जो आने वाला है, वो क्या कहता है? यीशु क्या कहता है? मार्ग, सत्य और जीवन मैं ही हूँ. हालेलुया. सत्य, मार्ग, परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग, पित्याकडे जाण्याचा मार्ग, रस्ता फक्त मीच आहे. हालेलुया. दुसरं आणि तिसरं काय म्हणतो? जीवन, अनंत काळचं जीवन, मोक्ष, तारण, हे सुद्धा मीच आहे. हालेलुया. एखादी मशीन माणसानं कोणी बनवली तर तो काय म्हणतो? अभिमानानं म्हणतो, हिला फक्त मीच हँडल करू शकतो. हालेलुया. बरोबर ना? तसं येशू म्हणतो, मार्ग, सत्य आणि जीवन मीच. दुसरं आहे की नाही सनातन? हालेलुया. इब्री 13:8 पहा. इब्री का रास पत्र, इब्रानियों की किताब, उसका 13वां अध्याय वचन 8 हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 316, इब्रानियों की किताब, उसका 13वां अध्याय वचन 8. यीशु मसीह कल और आज और युगान युग एक सा है. काय लिहिलंय पहा 8व्या वचनामध्ये? येशू ख्रिस्त काल, आज व सर्व काळ. म्हणून सनातनचा अर्थ मी अगोदरच तुम्हाला सांगितला. जिथे जिथे या गोष्टी येतील तिथे तिथे तो सनातन शब्द ठेवत जा. हालेलुया. जो होता, जो शाश्वत, जो चिरंतर. आणि इथे वचन काय म्हणतं? काल, म्हणजे पृथ्वीच्या निर्मितीच्या पूर्वी, आज आणि सर्व काळ मी सारखाच आहे. हालेलुया. म्हणतील का सगळेजण? काल, आज आणि सर्व काळ येशू सारखाच आहे. तो बदलत नाही, त्याचा शब्द बदलत नाही, कारण तो सनातन आहे. हालेलुया. धन्यवाद प्रभूला. आता दुसरी गोष्ट, सनातनशी संबंधित दुसरी गोष्ट, धर्मग्रंथ. देवाविषयी पाहिलं आपण, आता ग्रंथाविषयी पाहूया. कोणता ग्रंथ सनातन ग्रंथ म्हणून आहे?
सनातन म्हणजे फक्त जात आणि धर्म यांच्यासाठी नाही. लोक धर्म म्हटलं की त्यांचे जात आणि ते अनेक जे जे काय आहेत ना, ती सगळी नावं लोकांना आठवतात. हालेलुया. पण सनातन म्हणजे कुठलीही जात नहीं, कुठलाही धर्म नहीं. परत फिर एक बार मैं बता दूँ, सनातन का मतलब है जो था जो है, मतलब है जो सत्य है वही है. सनातन का मतलब है मूर्ति नहीं. सनातन का मतलब है जाति या धर्म नहीं. हालेलुया. म्हणून तुम्ही कुठल्याही जातीचे असा, कुठल्याही धर्माचे असा, त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. येशू सरळ सरळ म्हणतो की तुम्ही सर्वजण माझ्याकडे या. तो असं नाही म्हणाला ख्रिश्चनांनो माझ्याकडे या, कारण तो ख्रिश्चन नाहीच आहे. हॅलो, काय बोललो कळलं का? तो जर ख्रिश्चन असता तर म्हणाला असता ख्रिश्चनांनो माझ्याकडे या, परंतु तो नाही आहे. तो सनातन आहे म्हणून तो सगळ्यांना म्हणतो माझ्या समोर कुठली जात नाही, कुठला धर्म नाही, कुठला वंश नाही, कुठली भाषा नाही. माझ्यासाठी सर्व सारखे आहेत. म्हणून तो म्हणतो तुम्ही सर्वजण माझ्याकडे या. हालेलुया. सनातन देव. आणि बायबल आम्हाला हेच सांगतं, कुठल्या जातीविषयी, कुठल्या धर्माविषयी बायबल कधीच प्रचार करत नाही. हे सर्व मानव जातीसाठी सत्य आहे. हालेलुया. हे सर्व मानव जाति, संपूर्ण जगासाठी, पूरी दुनिया के लिए ये जो ग्रंथ है ये सच्चाई है, ये सत्य है. क्योंकि इसमें लिखा हुआ हर एक शब्द किसी इंसान के द्वारा नहीं आया, उसके बारे में लिखा है तो पवित्र आत्मा के द्वारा लिखा गया है. कितने लेखकों ने लिखा है इसे? 40 लेखकों ने लिखा है. फिर भी वो एक ही सनातन परमेश्वर के बारे में लिखते हैं. इसका मतलब क्या हुआ कि इंसान ने अपनी बुद्धि से नहीं लिखा, अपने विचारों से नहीं लिखा, कहानी नहीं लिखी, कोई ऐसी वैसी बातें नहीं लिखी. जो परमेश्वर की आत्मा के द्वारा उन्हें प्रकट की गई वही बातें इस ग्रंथ में लिखी गई. इसीलिए बाइबल भी सनातन है. हालेलुया. प्रभु की स्तुती हो. जे सत्य आहे ते, यातल्या कुठल्याही वचनाचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही, तर फक्त सत्याशी संबंध आहे आणि माणसाच्या आत्म्याशी त्याचा संबंध आहे. यातले वचन, इसमें जितने भी वचन है उसका संबंध किससे है? सत्य और मनुष्य की आत्मा से संबंध है. हालेलुया. क्या आज तक हमने कभी पढ़ा किसी हिंदू के बारे में यहाँ पर लिखा है, किसी क्रिश्चियन के बारे में यहाँ पर लिखा है? कुछ भी नहीं. सच्चाई यही होती है. सत्य हे असंच असतं. हालेलुया. काय लिहिलंय पा? योहान 8:32 हम पढ़ेंगे. योहान 8:32. पन्ना नंबर 143, यूहन्ना की किताब उसका 8वां अध्याय वचन 31 वचन 32. तुम सत्य तो जानोगे, आमेन, और सत्य तुम्हें स्वतंत्र करेगा. हालेलुया. तुम्ही 32 वचन, आणि तुम्ही सत्य जाणाल व सत्य तुम्हाला मोकळं करील. हालेलुया. काय म्हटलंय? म्हणा, तुम्ही सत्य जाणाल आणि सत्य तुम्हाला मोकळं करील. मग सत्य म्हणजे सनातन. मग सनातन म्हणजेच येशू. त्याला तुम्ही जाणाल, त्याला तुम्ही ओळखाल आणि तोच तुम्हाला बंधनमुक्त करेल, तोच तुम्हाला मोकळं करेल.
आज किती जातीचे, किती धर्माचे लोक येशूकडे येत आहेत. कितने लोग प्रभु के पास आ रहे हैं. क्यों आ रहे हैं? सत्य उन्हें बंधन मुक्त कर रहा है. मीच सत्य आहे ना म्हटलं. तो येशू त्यांना मोकळं करत आहे. पिढ्यानपिढ्याच्या देवतांनी, मूर्त्यांनी ज्या गोष्टी त्यांच्या जीवनात कधी केल्या नाहीत, अशा महान गोष्टी आज परमेश्वर प्रत्येकाच्या जीवनामध्ये करत आहे. वो मंदिरों में गए, वो मस्जिदों में गए, यहाँ गए, वहाँ गए, पर्वत पर गए, कोई नदी में गया, किसी ने तपस्या की, किसी ने ध्यान किया, किसी ने माला जपी, किसी ने और कुछ किया, बहुत कुछ किया, अपने ज्ञान से किया, लेकिन उनको कुछ भी नहीं मिला. लेकिन जब वो सत्य के पास आ गए तो उनको सब कुछ मिल गया. हालेलुया. इसलिए वचन कहता है और बाइबल कहती है, सत्य जो बाइबल में लिखा हुआ है, जो शब्द है, वो तुम जानोगे और तुम मुक्त हो जाओगे. ते तुम्हाला मोकळं करेल. म्हणजे बायबल काय करतं? धर्म बदलतं, मोकळं करतं. बायबल काय करतं? सत्य समजावून सांगतं. बायबल काय करतं? आत्म्याचं आत्म्याशी एकत्रीकरण, मिळन घडून आणतं. हालेलुया. परमेश्वराशी तुटलेलं नातं जोडून देतं हे बायबल. हालेलुया. इतकं सुंदर ग्रंथ आहे हा, की जो आम्हाला पित्याच्या जवळ घेऊन जातो, जो आम्हाला पित्याची ओळख करून देतो. इतकंच नव्हे, जो आम्हाला सार्वकालिक जीवन सुद्धा दाखवतं. म्हणून म्हटलं बायबल सुद्धा सनातन आहे. हालेलुया. सृष्टीच्या प्रारंभापासूनच बघा ना, या पुस्तकाची सुरुवात, या ग्रंथाची सुरुवात, इस बाइबल की शुरुआत ही देखो. उत्पत्ति का पहला अध्याय, पहला वचन पढ़ो. पहली ही किताब, पहला ही वचन. उत्पत्ति पहला अध्याय वचन 1. आदि में परमेश्वर ने आकाश और पृथ्वी की सृष्टि की. आदि में परमेश्वर ने आकाश और पृथ्वी की सृष्टी की. मराठीत काय म्हटले पा? प्रारंभी देवाने. प्रारंभी. हालेलुया. जो शब्द होता त्या शब्दानं काय निर्माण केलं? आकाशे आणि पृथ्वी अस्तित्वात आणली. म्हणजे बायबल आम्हाला सृष्टीच्या निर्मितीविषयी आणि निर्माणकर्त्याविषयी पण सांगतं. हालेलुया. इसलिए तो मैंने कहा कि बाइबल भी सनातन है. हालेलुया. सृष्टि के बारे में और उसकी निर्माता के बारे में बताती है बाइबल. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी अस्तित्वात आणली. हालेलुया. यामध्ये आत्म्याची भाषा आपल्याला पाहायला मिळते. आत्म्याची भाषा आपल्याला शिकायला मिळते. बायबल हे जात किंवा धर्म बदलणारं पुस्तक नव्हे, तर हे देवाशी जोडणारं पुस्तक आहे. हालेलुया. उपदेशक काय म्हणतो पहा. सबोपदेशक 3 अध्याय वचन 11. आज मैं थोड़ा सा आपका समय ज़्यादा लूँगा, मैं बीच में ये नहीं छोड़ना चाहता. हालेलुया. उपदेशक 3 अध्याय वचन 11. क्या लिखा है पवित्र शास्त्र के बारे में? जल्दी जल्दी. उपदेशक, मी मराठी वाचतो. वचन 11, 3:11.
त्याने सर्व काही त्या समयी सुंदर केले आहे आणि त्याने त्याच्या हृदयात जग ठेवले आहे. असे आहे तरी देवाने जे कार्य केले आहे ते आरंभापासून शेवटपर्यंत मनुष्याच्याने शोधून काढवत नाही. काय लिहिले मराठीत? आरंभापासून, बोला ना, आरंभापासून म्हणजे सनातन की नाही? हालेलुया. आमचं बायबल सनातन आहे की नाही आहे? प्रेज द लॉर्ड. म्हणजेच अनादि अनंत, याचाच अर्थ सनातन. कारण आत्म्याला जन्म नाही आणि आत्म्याला मृत्यूही नाही. आणि त्या आत्म्याविषयी बायबल आम्हाला रोज आणि रोज शिकवतं. याच्यात पुराणातल्या कुठल्या गोष्टी नाही आहेत हो, कल्पनेने रचलेल्या कुठल्या कहाण्या नाही आहेत. तर हे जगातलं, इतिहासातलं सत्य आहे. हे इतिहासाचं पुस्तक आहे, हिस्ट्री बुक. हालेलुया. पुढे पहा, त्यातलंच 12 पहा, 12:7, उपदेशक 12:7. पन्ना नंबर 814, स्वभोपदेशक उसका 12वां अध्याय वचन 7। तब मिट्टी जो कि तो मिट्टी में मिल जाएगी और आत्मा परमेश्वर के पास जिसने उसे दिया लौट जाएगी। काय लिहिले पहा, मग धूळ पूर्वीसारखी पुन्हा भूमीस मिळेल आणि ज्या देवाने जीवात्मा दिला तो त्याच्याकडे परत घेतला संपेल म्हटलं का? हॅलो, इथे दिला म्हटलंय. कोणी दिला? आत्मा. आत्म्याला जन्म घातला असं लिहिलंय का? आत्म्याला जन्म नाही, आत्म्याला मृत्यू. म्हणून तर देवाविषयी पण लिहिलंय, देव आत्मा. बोला ना, देव. म्हणून मेल्यानंतर माणसाचा आत्मा मरत नाही, शरीर मरतं. तो आत्म्याचं काय होतं? ज्या देवानं तो दिला तिकडे तो परत घेतला जातो. हालेलुया, हालेलुया. प्रभूला धन्यवाद देऊया. जो ग्रंथ सृष्टीच्या निर्मितीविषयी आम्हाला सांगतो, जो ग्रंथ आत्म्याच्या अविनाशीपणाविषयी आम्हाला सांगतो, तो ग्रंथ सनातन ग्रंथच असायला पाहिजे. हालेलुया. जसं परमेश्वर अनादि अनंत आहे हे सांगितलं जातं, तसंच हे ग्रंथसुद्धा आम्हाला सांगत आहे की हे कुठलं धर्म नाही, हे कुठलं जात नाही, हे सत्य आहे. आणि सत्य कधीही मरत, ते सनातन आहे. आणखीन पाहायचं आहे? हॅलो, पाहायचं आहे का? कोणाला नाही पाहायचं आहे? मी गुगली टाकली होती, म्हटलं बघूया कोणाला तरी घसरत आहे का. हालेलुया. पाहूया 2 तिमोथी काय म्हणतो पहा, 3:16-17. तिमोथी की किताब, दूसरी किताब, उसका 3रा अध्याय, वचन 16 और 17. क्या लिखा है हमारे बाइबल के बारे में? क्या लिखा है इस ग्रंथ के बारे में? पन्ना नंबर 295, तीमुथियुस उसकी दूसरी पत्री, उसका 2रा अध्याय, वचन 16 और 17। पर अशुद्ध बकवास से बचा रहा, क्योंकि ऐसे लोग। 2 तिमोथी 3:16। तीसरा अध्याय वचन 16। संपूर्ण पवित्र शास्त्र परमेश्वर की प्रेरणा से रचा गया है। संपूर्ण शास्त्र परमेश्वर की प्रेरणा से रचा गया है और उपदेश और समझने और सुधारने और धार्मिकता की शिक्षा के लिए लाभदायक है। आमेन. काय लिहिलंय पहा,
16 वचन, संपूर्ण शास्त्रलेख हा देवाने प्रेरलेला आहे. यातल्या मधला पूर्णपणे लेख जे आहेत, शब्द आहेत, ते कोणी दिलेले आहेत? देवाच्या द्वारे लिहिले गेलेले आहेत. मगाशी मी तेच म्हणालो. हालेलुया, हालेलुया. आणि काय म्हटलंय? ते कशासाठी आहेत? शिक्षणासाठी. म्हणा, शिक्षणासाठी, निषेध करण्यासाठी, सुधारणुकीसाठी, न्यायीपणाच्या शिकवण्यासाठी हे पुस्तक फार उपयोगी आहे. हालेलुया. रामायण वाचलं, नाव घेऊ नये कुठल्या ग्रंथाचं, बरीचशी पुस्तकं तुम्ही वाचली असतील, पण तुमच्यात बदल झाला का? मी तर भरपूर वाचली. बदल झाला का? हे वाचल्यावर झाला का? हे वाचल्यावर झाला का? नुसता झाला नाही, रोज होतो का? हालेलुया. एकदाच झाला का? जेव्हा जेव्हा उघडतो तेव्हा तेव्हा बदल घडतो, तेव्हा तेव्हा आत्मिक गोष्टींची वाट कळते, तेव्हा तेव्हा पावलांना प्रकाश मिळतो, तेव्हा तेव्हा जीवाची सुधारणा होते, तेव्हा तेव्हा आत्म्यामध्ये वाढ होते, तेव्हा तेव्हा देवाच्या जवळ जातो. कारण हे सत्य आहे. याच्यात लिहिलेला प्रत्येक शब्द हा देवाच्या प्रेरणेने लिहिलेला आहे. हालेलुया. हे साधारण पुस्तक नाही. आमेन. जसं देव पित्यानं, जिस तरह से परमेश्वर पिता ने अपना इकलौता पुत्र हमारे लिए दे दिया, उसी तरह उसी पिता ने हमारे हर दिन के जीवन के लिए, आत्मिक जीवन के लिए ये किताब भी हमें दे दिया. हालेलुया. इसे जल्दी से अपने हृदय में छाप लो, क्योंकि ऐसे दिन आएंगे कि ये किताब हो सकता है आपको पढ़ने को नहीं मिलेगी, आपको देखने को नहीं मिलेगी. ऐसे दिन आने वाले हैं. इसलिए समय है, उस समय में ये जान लो कि इसका हर एक वचन, इसका हर एक आत्मा की बात अपने दिल पे लिख के रखे, क्योंकि वही बातें आगे चलकर हमें प्रभु से मिलाएगी. हालेलुया. जिसके पास इस किताब के शब्द है, वचन है, वही जीवित है. हालेलुया. जिसके पास इसमें लिखा हुआ हर एक शब्द है, वचन है, वही जीवित है, वही परमेश्वर का है, वही सनातनी है, बाकी कोई नहीं. हालेलुया. मैं आपका समय लेने वाला हूँ, क्योंकि मैं दूसरा पार्ट नहीं बनाना चाहता. हो जाए, एक ही पार्ट में हो जाए सब कुछ, ताकि जब लोग देखें तो उनको समझे कि सनातन क्या है. हालेलुया. आइए हम तीसरी बात की ओर जाएंगे. तिसरी गोष्ट मी काय म्हणालो होतो? जीवन म्हणजे आचरण, वागणं. पहिलं देव म्हणजे ईश्वर, दुसरं धर्मग्रंथ नको म्हणायला, पवित्र शास्त्र, आणि तिसरं आचरण, जीवन. ज्यांना हा सनातन ईश्वर समजला, ज्यांना हा ग्रंथ समजला, त्यांनी आपल्या जीवनामध्ये सत्याला महत्त्व दिलं आणि आपल्या जीवनामध्ये सत्याचरण ते आणायला सुरुवात केली. हालेलुया. म्हणजे ईश्वर सनातन, ग्रंथ सनातन, आणि जे त्याला फॉलो करतात, जे त्याच्याप्रमाणे चालतात, ते पण सनातन. हालेलुया. आमचा प्रभू सनातनी आहे, आमचं शास्त्र सनातनी आहे, आणि अभिमानानं म्हणा, मी पण सनातनी आहे. हालेलुया. हालेलुया. प्रभू की स्तुती हो. हालेलुया. मग कोणकोणत्या गोष्टी येतात या आचरणामध्ये? याच्यामध्ये ज्ञान आहे, स्त्रियांचं संरक्षण आहे, हालेलुया, सन्मान आहे, त्याग आहे, मातृत्व आहे, सेवा आहे, क्षमाशीलता आहे, आज्ञांचं पालन आहे,
जितक्यांनी हा शब्द स्वतःच्या हृदयात, जितनों इस वचन को ग्रहण किया, अपने अंदर ले लिया, वो सब लोग बदल गए। उनके काम बदल गए, उनका देखना बदल गया, उनका सोचना बदल गया, वो सेवा करने लगे। हालेलुया। मदर तेरेसा जीवित उदाहरण हमारे सामने है। क्या किया उसने, किसकी सेवा की? हालेलुया। स्टेफन उदाहरण है, स्टेन्स उदाहरण है, पेत्र, पौल आमच्या समोर उदाहरण आहेत। जीवन पूर्णपणे बदलून गेलं। हालेलुया। अरे एक हिंदू तुमच्या समोर उभा आहे, ते हे जिवंत उदाहरण आत्ता तुमच्यासाठी आहे। हालेलुया। सगळं बदलून जातं, काहीच राहत नाही। आणि मग हे जीवन जेव्हा बदलतं ना, तेव्हा माणूस स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा विचार जास्त करायला लागतो। हालेलुया। आणि लोक काय करतात, सेवा करायला लागतात। सेवा। या भारतामध्ये शिक्षण कसं आलं? कोणी आणलं? त्या शिक्षणामुळे आज भारत इतक्या प्रगतीपथावर आहे ना। सेवा करायला कोणी शिकवली? मला वाईट वाटतं की जे स्वतःला खूप श्रेष्ठ धर्मातले आहे ना, उच्च नाव नाही घेत मी, त्यांनी कधीही त्या क्षुद्रांची, त्या अस्पृश्यांची सेवा केली नाही। त्यांना झिडकारलं, त्यांना बाहेर टाकलं, त्यांचा छळ केला, त्यांना त्रास दिला, पण अशा लोकांची सेवा ख्रिस्ताच्या लोकांनी केली। कारण का? जो सत्य तो त्यांच्यामध्ये होता आणि आहे। हालेलुया। प्रभूला धन्यवाद। हालेलुया। आमच्याकडे खूप चांगली चांगली सुभाषित आहेत आमच्याकडे, म्हणजे आमच्या हिंदू धर्मात। जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा। किती सुंदर आहे ना। जे का रंजले म्हणजे जे रंजलेले आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत, पीडित आहेत, आजारात आहेत, कष्टामध्ये आहेत, दुःखामध्ये आहेत, त्यांच्याजवळ जो जातो, त्यांची सेवा जो करतो, तोच खरा साधू आणि तिथेच खरा देव आहे। हालेलुया। मग आम्ही अशा लोकांपर्यंत जातो, त्यांची सेवा करतो, त्यांना हे सत्य सांगतो, तेव्हा ते बदलतात। हे आम्हाला म्हणतात हे धर्मांतरण करतात। अरे असं धर्मांतरण असेल तर तुम्ही पण करा ना। हॅलो हॅलो, हे धर्मांतरण नाही, हे सत्याचरण आहे। हालेलुया। जे सनातन देवानं आम्हाला शिकवलं, जे सनातन ग्रंथानं आम्हाला शिकवलं, त्याचं आचरण आम्ही करतो, आम्ही धर्मांतरण करत नाही। हालेलुया। सांगाल का लोकांना? हालेलुया। आज परिस्थिती अशी आहे ना, सत्य कोणालाही माहिती नाही आहे। कुठला तरी एखादा शहाणा राजकारणी उठतो, एखादा नेता उठतो, काहीतरी सांगतो, लोक ऐकतात आणि त्याच्या ऐकण्यावरून ते लोकांचा छळ करायला बाहेर पडतात। परंतु आम्ही जे ख्रिस्ताचे आहोत ते लोकांना वाचवण्यासाठी बाहेर पडतो। ही आमची सेवा आहे। हालेलुया। नुसते मंत्र म्हटले म्हणून काय होत नाही हो। माळा घालायला काय फरक पडतो का? दुकानातनं काय, बाजारातनं पाहिजे तेवढ्या विकत आणता येतील, है ना? भस्म फासायला काय जास्त कष्ट पडत नाही आहेत। तंत्र मंत्र वेद हे पाठ, सगळं पाठ करायला काही कष्ट पडत नाही आहेत। खूप काही तुमचे पाठांतर असतील, वेद पाठांतर असतील, मंत्र पाठांतर असतील, तुमचे ग्रंथ पाठांतर असतील, परंतु जो सेवा करत नाही, जो दुःखी कष्टी लोकांच्या जवळ जात नाही, तो काहीच कामाचा नाही, तो सनातनी मुळीच नाही। मग कितीही पूजा करा, कितीही होम हवन करा, कुठल्याही वारीला जा, कुछ नहीं होगा, कुछ भी नहीं होगा। लेकिन एक सच्चाई जानोगे
और उस सनातन पिता के पीछे आओगे तो अनुभव लेके कहोगे यहोवा कितना भला है। हालेलुया। अनुभव घेऊन पहा की आमचा परमेश्वर किती चांगला आहे। हालेलुया। त्यांना प्रश्न नसेल पडत की धर्मांतराच्या नावावर आम्ही या लोकांना इतकं छळतो, इतकं मारतो, इतकं त्यांना त्रास देतो, तुरुंगात टाकतो, तरीही लोक गप्प कसे राहतात। हालेलुया। ते उलटून हात का उचलत नाहीत? ते उलटून आम्हाला वाईट शब्द का बोलत नाहीत? हालेलुया। अरे ते बोलतील कसे उलटून वाईट? ते हात उचलतील कसे? कारण सनातन देव त्यांच्याबरोबर आहे। त्या सनातनने जे केलं, त्या येशूने जे केलं तेच ते करणार। येशू सनातन होता म्हणून त्यानं सेवाच केली। तो दुःखी कष्टी लोकांजवळ गेला, तो आजाऱ्यांकडे गेला, तो लंगड्यांकडे गेला, ज्यांनी लोकांनी टाकून दिलं होतं अशा लोकांकडे गेला, त्यांना त्यानं उठवलं, त्यांना त्यांनी बरं केलं। हालेलुया। त्या येशूचा पण तुम्ही तसाच छळ केला, त्याला पण तुम्ही तसंच मारलं, मग आम्ही काय कमी आहोत? आम्ही पण त्याचेच लोक आहोत। हालेलुया। तयार आहेत का? बोलायला काय नाही प्रश्न पडत। मागे आता पिस्तूल घेऊन कोण आलं तर तेव्हा खरं कळेल सनातनी किती आहेत। हॅलो। सनातन देव प्रेम शिकवतो, सनातन देव करुणा शिकवतो, सनातन देव क्षमा शिकवतो। हालेलुया। सनातन देव सेवा करायला शिकवतो। जर तुम्ही करत आहात तर मी म्हणेन की आम्ही खरे ख्रिस्ताचे आहोत, कारण त्यानं जे केलं तेच आम्हाला करायचं आहे। हालेलुया। हे आमचं आचरण। इतके कट्टर व्हा ना की जसे ते त्यांच्यासाठी आहेत। हॅलो, खरं का? काय म्हणालो मी? या दिवसात इतके कट्टर व्हा, इतके सनातनी व्हा की त्यांना लाज वाटली पाहिजे। हालेलुया। मला माझ्या धर्माचा खूप अभिमान होता, खरंच सांगतो, कारण मला वाचनात असं आलं होतं की हिंदू धर्म आणि सनातन हे एक आहे। परंतु आज जेव्हा मी बघतो तेव्हा मला खरोखर वाईट वाटतं की माझा हिंदू धर्म खूप खालच्या पातळीवर जाऊन पोचलेला आहे। अरे जे शांतीने आपल्या घरात प्रार्थना करत आहेत, ज्यांनी मूर्त्या सोडून दिलेल्या आहेत, ज्यांनी दारू सोडून दिलेली आहेत, ज्यांनी भांडणं सोडून दिली, जे आपापल्या घरामध्ये स्वतःसाठी प्रार्थना करतायत, आपल्या लोकांसाठी प्रार्थना करतायत, आपल्या देशांसाठी प्रार्थना करतायत, जगामध्ये देवाचं राज्य यावं म्हणून ज्यांच्यासाठी प्रार्थना करतायत, त्यांना तुम्ही जाऊन मारता, त्यांना तुम्ही जाऊन छळता। हा कुठला धर्म शिकवतो? देईल कोणी उत्तर? हा कुठला धर्म शिकवतो? हा सनातनी धर्म आहे? विचारा ना जाब लोकांना। शांतीसाठी झटणारे लोक, देशासाठी रडणारे लोक, उपवास प्रार्थना करणारे लोक, तुम्हाला क्षमा करणारे लोक, त्या स्त्रियांची तुम्ही वाट लावता, त्या लहान लहान लेकरांवर तुम्ही अन्याय करता, हे कुठल्या धर्मात आहे? हा सनातन हिंदू धर्म आहे? कोणीतरी पेटवलं तुम्हाला आणि तुम्ही निघालात दुसऱ्यांचं घर पेटवायला। सत्य समजून घ्या म्हणून पवित्र शास्त्र म्हणते सत्य तुम्हाला समजेल आणि तेच तुम्हाला बंधनमुक्त करेल। तुम्हाला कोणता मनुष्य किंवा राजकारणी किंवा कुठला मोठा अधिकारी बंधनमुक्त करू शकणार नाही। तुम्हाला सनातन पित्याकडे यावं लागेल, तुम्हाला सत्याकडे यावं लागेल, तुम्हाला आत्म्यासाठी तळमळ तुमच्या हृदयात निर्माण करावी लागेल की मी आत्मा आहे आणि त्या परमात्म्याशीच माझं मिलन झालं पाहिजे।
मला त्यासाठी काय करावं लागेल? मला या सनातन धर्माच्या मागे गेलं पाहिजे. मला सनातनी व्हावं लागेल. नुसतं बोलून होत नाही. जितके पण भारतामध्ये सनातनी आहेत ना, त्या लोकांनी खरोखर पेटून उठायला पाहिजे होतं की ही धर्म नाही आहे. काय वाटतं तुम्हाला? जे जे लोक अशा लोकांच्या घरात जाऊन त्यांना धर्मांतराच्या नावावर छळ करतायत, त्या लोकांना अडवलं पाहिजे होतं. कारण अशामुळे खऱ्या हिंदू धर्माची, सनातन धर्माची बदनामी होत आहे. खरं की खोटं? पण असू दे, त्यांना जे करायचं ते करतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रभूला जे करायचं तो करणारच, तो करणारच. तो आजही तितक्याच कळवळ्याचा देव आहे. तो आजही किती क्षमा करणारा देव आहे. तो आजही कुठल्या जातीला, कुठल्या धर्माला बोलवत नाही. तो काय म्हणतो मत्ते 11:28 मध्ये? पन्ना नंबर 18, मत्ती का किताब, उसका 11वां अध्याय, वचन 28। हे सब परिश्रम करने वालों और बोझ से दबे हुए लोगों, मेरे पास आओ, आमीन, मैं तुम्हें विश्राम दूंगा। हालेलुया। क्या कहता है वो? कितने प्यार से बुलाता है वो। तुम कुछ भी करो, मारो, गाली दो, काटो, फिर भी यीशु प्यार से ही कहता है. क्या कहता है? काय म्हणतो तो? अहो जे तुम्ही कष्टी, अहो जे तुम्ही ओझ्याने लादलेले आहात, ते सर्व तुम्ही माझ्याजवळ या, या माझ्याजवळ, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. ख्रिश्चन करीन नाही, धर्मांतरण करीन नाही म्हणाला तो. तो म्हणाला मी शांतीचा अधिपती आहे, मी माझी शांती तुम्हाला देईन. मी सनातन पिता आहे, मी माझं राज्य तुम्हाला देईन. किती बरं होईल जसं आपल्याला समजलं त्यांना पण समजलं तर. हालेलुया, प्रभू की स्तुती हो. वैश्विक वेदांमधला ख्रिस्त हा जसा पूर्णावतार धारण करून, परिपूर्ण प्रकटीकरण असा मानवी देह धारण करून आला सर्व जगासाठी. म्हणूनच आज आम्हाला कळतं ना, त्याने मानवरूप धारण केलं नसतं तर आम्हाला कळलं नसतं ख्रिस्त काय आहे, ख्रिस्त कोण आहे, सेवा काय आहे, हालेलुया, पिता काय आहे. पण तो आला म्हणून तर कळलं, त्यानं देह धारण केला म्हणून कळलं. आम्हाला समजतं ऐतिहासिक ख्रिस्त, वेदांमधला ख्रिस्त, हालेलुया, ज्यानं देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली, कुठल्या जातीची, धर्माची नाही. तो जे काही बोलला ते देवाच्या राज्याविषयी बोलला, आणि आजही तो तेच सांगत. हालेलुया. काय इच्छा आहे त्यांनी? स्त्री पुरुषांनी पश्चाताप करावा, मग तो कोणीही असू दे, त्याला शरण जावं, आपलं संपूर्ण जीवन त्याला द्यावं, समर्पित करावे. याप्रमाणेच आपण केलं पाहिजे. हे ऐकून किती लोक त्याच्या आव्हानाला प्रतिसाद देतील? सनातन शब्द देही झाला. हालेलुया. इफिसे 1:10. इफिस का रस पत्र, इफिसों की किताब, पहला अध्याय वचन 10. पन्ना नंबर 265, इफिसियों की किताब, उसका पहला अध्याय वचन 10। कि समयों के पूरे होने का ऐसा प्रबंध हो कि जो कुछ स्वर्ग में है और जो कुछ पृथ्वी पर है, सब कुछ वह मसीह में एकत्र करे. आमेन. अनादि कालापासून अनंत कालापर्यंत काय म्हटले पा?
ती योजना अशी की आपण काळाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना, काळाच्या युगाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना काय म्हटलंय पहा, सर्व काही म्हणजे जे आकाशामध्ये व जे पृथ्वीवर आहे ते सर्व त्याच्यात म्हणजेच ख्रिस्तामध्ये एकत्र करावं. हालेलुया. कोणीतरी आपलं धर्म वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, आहे ना? परंतु ख्रिस्त काय म्हणतो, काळाची पूर्णता होईपर्यंत सर्वांनी काय व्हावं, त्याच्यामध्ये एक व्हावं. जो सनातन आहे त्याच्यामध्ये सर्वांनी. खूप वाईट योजना आहे ना? हालेलुया. सर्वांनी एकत्र, ख्रिस्तामध्ये सर्वांनी एकत्र यावं, म्हणून तो शब्द देईचा, म्हणून तो सनातनी आहे, म्हणून तो आजही बोलावत आहे. आजही त्याचे प्रेमळ बाहू पसरलेले आहेत. आजही तो एकेकाला हाक मारत आहे. आज भी परमेश्वर बुलाता है, आवाज़ देता है. हालेलुया. उसी प्रेम से जो उसने पहले हमसे किया, आज भी उसी करुणा से जो उसने पहले हमसे की. आखिरी वचन हम पढ़ेंगे, यूहन्ना की किताब 10वां अध्याय वचन 14 से 16. यूहन्ना 10:14 से 16. त्याच्यामध्ये एकत्र व्हावं. पन्ना नंबर 146, यूहन्ना उसका 10वां अध्याय वचन 14 से 16 तक. अच्छा चरवाह मैं हूँ, आमीन. मैं अपने भेड़ों को जानता हूँ और मेरी भेड़ें मुझे जानती है. जैसे पिता मुझे जानता है और मैं पिता को जानता हूँ और मैं भेड़ों के लिए अपना प्राण देता हूँ. मेरी और भी भेड़ है जो इस भेड़शाला की नहीं, मुझे उनका भी लाना अवश्य है. वह मेरा शब्द सुनेगी, तब एक झुंड और एक ही चरवाह होगा. आमेन, आमेन. एकत्र व्हावे. काय म्हटलंय, आकाशामध्ये आणि पृथ्वीवर जे काही आहे ते काळाच्या समाप्तीपर्यंत कसं काय झालं पाहिजे, एक झालं पाहिजे ख्रिस्तामध्ये. म्हणून तो म्हणतो मीच चांगला मेंढपाळ आहे. हालेलुया. आणि जसे बाप मला ओळखतो व मी बापाला ओळखतो, तसे मी आपले जे आहेत त्यांना ओळखतो. हॅलो, येशू आम्हाला ओळखतो का? आवाज येत नाही आहे. ओळखतो की नाही? हालेलुया. जर तुमचा मेंढपाळ आहे तर तो तुम्हाला ओळखतो. जर त्याची मेंढरं आम्ही आहोत तर तो आम्हाला ओळखतो. हालेलुया. जे माझे आहेत ते मला ओळखतात, ही ख्रिस्ताची गॅरंटी. हालेलुया. तो काय म्हणतो, जे माझे आहेत ते मला, येशूला ओळखतात. 15 वचन. आणि म्हणूनच मी आपला जीव मेंढरांसाठी देतो. हालेलुया. आपला जीव मेंढरा. पुढचं वचन महत्वाचं आहे 16वं. आणि या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत. ती कुठल्या जातीची आहे, ती कुठल्या धर्माची आहेत, ह्याच्याशी मला काहीही घेणं देणं. हालेलुया. म्हणजे ख्रिस्ताला जे ओळखतात ती त्याची मेंढरं आहेतच, परंतु जी त्याला ओळखत नाहीत, तो म्हणतो ती सुद्धा माझ्या कळपामध्ये एकत्र आली पाहिजे. किती चांगले. हे एक पित्याचीच योजना असू शकते. हे एक सनातन पिताच करू शकतो. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. काय म्हणतो तो, या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत. विनायक या मेंढवाड्यातला नव्हता. हॅलो, बरोबर का? या मेंढवाड्यातला होता का?
नाही, तो दुसऱ्या मेंढपाळातला होता. आणलं का? या कळपात आणलं ना? हॅलो, इथे बसलेला प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी भटकलेला होता, हरवलेला होता, देवापासून दूर होता. हालेलुया. कोणीतरी होतं येशूला पूर्णपणे ओळखणारं? कोणीच नाही. काय केलं त्यानं? त्या कळपातून, त्या जागेतून, त्या ठिकाणातून, त्या स्थानातून हालेलुया त्यांना बाहेर काढलं. हालेलुया. आणि या मेंढवाड्यात आणून ठेवलं. म्हणून मी नेहमी म्हणतो, किती छान आहे. हां, किती अभिमानाने गोष्ट बोलायला पाहिजे. लोक रडत रडत बोलतात, त्याचं मला वाईट वाटतं. अरे बापाच्या घरात ही अभिमानाची गोष्ट नाही का? कोणाच्या घरात होतो? सैतानाच्या घरातनं त्यानं आता आम्हाला बापाच्या घरामध्ये आणून बसवलं आहे. आणि प्रभू म्हणतो, मी मेंढपाळ आहे म्हणून बाकीच्यांची पण मला चिंता आहे, मला त्यांची पण काळजी आहे. ती सुद्धा इथे काय म्हणतो तो, दुसरी मेंढरे सुद्धा आहेत, तीही मला आणली पाहिजेत. हालेलुया. आणि ती माझी वाणी ऐकतील. ऐकतील. हालेलुया. म्हणा आमेन. ऐकतील. आज आमच्या विरुद्ध उभे असतील, पण उद्या ऐकतील. ऐकतील. हालेलुया. आणि मग काय होईल? आणि मग काय होईल? मग एक कळप, एक कळप आणि एक मेंढपाळ. हालेलुया. एक पिता, एक पुत्र, एक आत्मा, एक बाप्तिस्मा, एक मंडळी, एक कळप, सर्व एक होऊन जाईल. हालेलुया. सनातन देव. आता कोणी म्हणाला सनातन आहेस का, तर अभिमानानं म्हणा हो. हालेलुया. कारण सनातन म्हणजे प्रारंभीपासून, अनादी काळापासून अनंत काळापर्यंत. प्रभूला धन्यवाद देऊ, त्याचे आभार मानू, त्याच्या वचनासाठी, सत्यासाठी, कृपेसाठी प्रत्येक जण आपली मान लववा आणि त्याचे आभार माना की त्यानं त्याच्या कळपामध्ये आम्हाला एकत्र आणलं आहे. आमेन.